नेते आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। एकूण आपण सध्याला बघू शकतोय की गणेश नाईक असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, हे देखील इथं दाखल झालेले आहेत। एकूण जे काही मंत्री आहेत, जे शपथ घेणारे आहेत, ते इथं आपल्याला दिसत आहेत की त्यांचे नावं देखील एकूण चेअर्सवर आपल्याला लिहिलेले आहेत। साधारणपणे पाहायचं तर 39 नावं आहेत ही जे आज आपल्याला शपथ घेताना पाहायला मिळतील। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दाखल झालेले आहेत। सोबतच चंद्रशेखर बावनकुळे असतील, चंद्रकांत पाटील असतील, ही सगळी मंडळी इथं आपल्याला दिसत आहेत। सोबतच जे काही निमंत्रित आमदार आहेत त्यांची देखील इथं उपस्थिती आपल्याला दिसते आहे। प्रामुख्यानं थोड्याच वेळात जे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन हे देखील दाखल होतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा जो आहे तो आपल्याला सुरुवात होताना त्याची पाहायला मिळणार। निश्चितपणे आता ज्या प्रकारचं वातावरण आपण पाहतो आहोत, अनेक कार्यकर्ते देखील आलेले आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। प्रत्यक्षात 4 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार होता। सध्या काय अंदाज आहे, कधीपर्यंत हा सोहळा प्रत्यक्ष सुरू होऊ शकतो, काय चित्र दिसतंय? नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेत आणि सगळे जे काही संभाव्य मंत्री वगैरे होते ते आपण आतमध्ये बघतो आहे की ते राजभवनामध्ये गेलेले होते आणि एकूणच भेटीगाठी आपल्याला तिथं होताना पाहायला मिळत आहेत। एकूण थोड्याच वेळामध्ये, काही क्षणामध्ये चा अवलंब असेल की ह्या संपूर्ण सोहळ्याला आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। आपल्यासोबत शायना NC आहेत, आपण त्यांच्याशी इथे बातचीत करूया। मॅम, कशा प्रकारे बघता आहे एकूण शपथविधी थोड्याच वेळात सुरुवात होईल, मोठ्या जी संख्या आहे कॅबिनेटची ती पूर्ण आपल्याला दिसते? मला वाटतं की इकडे इतिहास आहे, 3 पक्ष आणि इतके मंत्री आणि एकच लक्ष आहे, महाराष्ट्राच्या जनहितमध्ये काम करायचं आणि असं काम करायचं की प्रगती हेच एक स्लोगन असणार। कुठं पाहायचं तर सगळं पूर्ण कॅबिनेट आपल्याला आता सध्याला दिसतं आहे की जे फुलफिल कॅबिनेट असणार आहे। येत्या काळामध्ये कशा प्रकारे या सगळ्या विकास कामं आणि सोबत आहे, कारण महायुतीची एकच विशेषता आहे, सत्ताच्या मोहमाया नाही, महाराष्ट्राच्या जनहितमध्ये काम करायचं। आणि जेव्हा 3 एकत्र नेतागण येतात, देवेंद्र फडणवीस असो, अजित पवार असो किंवा एकनाथजी शिंदे, सगळ्यांचं एकच मंत्र आहे महाराष्ट्रासाठी। आदरणीय एकनाथजी शिंदेनी जे केलं काम, लाडकी बहीण योजना म्हणून, आम्हाला वाटते की महिलांचा पण पाठिंबा आहे, तर तेच प्रगतीच्या रफ्तार आपण पुढे घेऊ। कुठेतरी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला जो आहे तो राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये दिसतो। मला काही स्पेक्युलेशन मध्ये नाही जायचं, आज तुम्ही फक्त बघा, हे इतिहास बनणार इकडे। तर ह्या होत्या शायना NC, ज्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की एकूणच आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे आणि सगळे फुलफिल कॅबिनेट आपण म्हणू शकतो की सगळे मंत्री जे आहेत ते आज आपल्याला शपथ घेताना पाहायला मिळणार आहेत। 3ही नेत्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला दिसते आहे। सोबतच थोड्याच वेळात, काही क्षणाचा अवलंब असेल, जिथे सगळे नेते मंडळी जे आहेत तिथे आपल्याला दाखल होताना दिसतील आणि राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये हा जो शपथविधी सोहळा आहे तो त्याला सुरुवात होताना दिसेल। अमोल, निश्चित नागपूरमधल्या राजभवनामध्ये हा शपथविधी सोहळा होतो आहे। मोठ्या संख्येने काही वेळापूर्वीच आपण बघितलं की कार्यकर्ते देखील आलेले आहेत। अपेक्षेपेक्षाही मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे आणि सर्व नेते मंडळी, आमदार मंडळी, त्यांचे कुटुंबीय, असा सगळा मोठा गोतावळा सध्या नागपूरमध्ये जमलेला दिसतो आहे। त्या दृष्टीने सध्या काय अरेंजमेंट करण्यात आलेली आहे, कशा